बाबासाहेबांच्या ग्रंथाचा पहिला भाग हा मुस्लिम केस फॉर पाकिस्तान या विषयावर केंद्रित आहे. पाकिस्तानची मागणी ही केवळ जमिनीचा तुकडा मागण्यासाठी नव्हती, तर ती एका वेगळ्या मानसिकतेतून आली होती. राष्ट्र म्हणजे काय? डॉक्टर आंबेडकरांनी या प्रकरणात फ्रेंच तत्त्वज्ञ अर्नेस्ट रेनन यांच्या राष्ट्रवादाच्या सिद्धांताचा आधार घेतला. रेननच्या मते राष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमा, एक भाषा किंवा एक वंश यावर ठरत नाही. राष्ट्र हे एकत्र जगण्याच्या प्रबळ इच्छेवर आणि सामायिक भूतकाळावर अवलंबून असते. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संदर्भात हा सिद्धांत लावून पाहिला तेव्हा त्यांना आढळले की हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सामायिक आठवणी आणि सामायिक विस्मरण यांचा अभाव आहे. ते म्हणतात, दोन जनसमूहांना एकत्र आणणाऱ्या गोष्टींपेक्षा त्यांना विभागणाऱ्या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. इतिहासाचे ओझे, नायक की खलनायक? डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय मार्मिकपणे मांडले आहे की हिंदू आणि मुस्लिम यांचा ऐतिहासिक वारसा परस्पर विरोधी आहे. एका समाजाचे नायक हे दुसऱ्या समाजाचे खलनायक आहेत. ते स्पष्ट करतात की या दोन समाजांमधील संघर्ष हा तात्पुरता नसून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आहे. बाबासाहेब एक सुंदर उदाहरण देतात. ज्या लोकांचे नायक आणि खलनायक परस्पर विरोधी आहेत, ते एक राष्ट्र कसे असू शकतात? हिंदूंसाठी राणा प्रताप नायक आहेत, तर मुस्लिमांसाठी मोहम्मद घोरी. हिंदूंसाठी शिवाजी महाराज दैवत आहेत, तर मुस्लिमांसाठी औरंगजेब आदर्श आहे. बाबासाहेब म्हणतात की हा भूतकाळ विसरणे अशक्य आहे आणि दोन भिन्न इतिहास असलेल्या लोकांना बळजबरीने एका संविधानाखाली ठेवणे म्हणजे स्फोटकांवर घर बांधण्यासारखे आहे. जिथे इतिहासाच्या स्मृतीच संघर्षाने भरलेले आहेत, तिथे राष्ट्र म्हणून एकजूट होण्याची भावना कशी निर्माण होणार? हा मूलभूत प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला. बाबासाहेबांच्या मते मुस्लिम समाज स्वतःला एक वेगळे राष्ट्र मानतो आणि त्यांना हिंदू बहुल भारतात आपल्या संस्कृतीची आणि धर्माची गळचेपी होईल अशी भीती वाटते. काँग्रेसचा असा विश्वास होता की आर्थिक प्रश्न आणि राजकीय स्वातंत्र्य या मुद्द्यांवर हिंदू मुस्लिम एक होती. पण आंबेडकरांनी स्पष्ट केले की मुस्लिमांसाठी भौतिक कारणांपेक्षा सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख अधिक महत्त्वाची आहे. जेव्हा एखाद्या समाजाला आपण एक वेगळे राष्ट्र आहोत असे वाटू लागते, तेव्हा त्यांना बळजबरीने दुसऱ्या राष्ट्रात डांबून ठेवणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. ग्रंथाच्या दुसऱ्या भागात डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंच्या बाजूचे विश्लेषण केले आहे. हिंदूंचा विरोध मुख्यत्वे 3 मुद्द्यांवर आधारित होता. 1. भारताची एकता भंग पावणे. 2. संरक्षणाचा प्रश्न. आणि 3. पाकिस्तानमुळे जातीय समस्या सुटणार नाही. नैसर्गिक सीमा आणि एकतेची व्याख्या. हिंदू महासभेचे नेते आणि अनेक काँग्रेसजन असे मानत होते की भारत हा निसर्गानेच एक देश बनवला आहे. उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला समुद्र यांनी वेढलेला. त्यामुळे त्याची फाळणी करणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. डॉक्टर आंबेडकरांनी या युक्तिवादाचा समाचार घेताना म्हटले की भौगोलिक एकता ही राजकीय एकतेची हमी देत नाही. त्यांनी इतिहासाचे दाखले देत सांगितले की ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारत कधीही एकच राजकीय छत्राखाली नव्हता. मौर्यांचा काळ किंवा मुघलांचा काळ सोडला तर भारत अनेक लहान मोठ्या राज्यात विभागलेला होता. सध्याची एकता ही ब्रिटिशांच्या प्रशासकीय सोयीसाठी निर्माण झालेली आहे. ते म्हणतात, जर 2 भावांमध्ये वैर असेल तर केवळ एकाच घरात राहतात म्हणून ते एक कुटुंब ठरत नाहीत. आंबेडकरांनी अल्सास लॉरेन या युरोपियन प्रांताचे उदाहरण दिले, जो भौगोलिकदृष्ट्या एका देशाचा भाग असूनही मानसिकदृष्ट्या दुसऱ्या देशाशी जोडलेला होता. भारताचा वायव्य भाग, सध्याचा पाकिस्तान, हा भारताच्या मुख्य भूमीशी असाच रेल्वेच्या डब्यासारखा जोडलेला आहे, जो कधीही वेगळा होऊ शकतो. संरक्षणाचा प्रश्न. सुरक्षित सीमा की सुरक्षित सैन्य? हा या पुस्तकातील सर्वात उत्कंठावर्धक आणि विश्लेषणात्मक भाग आहे. हिंदूंचा मुख्य आक्षेप होता की जर वायव्य सरहद्द जी नैसर्गिक संरक्षण भिंत आहे ती पाकिस्तानला दिली तर भारताचे संरक्षण धोक्यात येईल. यावर डॉक्टर आंबेडकरांनी विचारलेला प्रश्न आजही डोळ्यात अंजन घालणारा आहे.
तुम्हाला सुरक्षित सीमा हवी आहे की सुरक्षित सैन्य? डू यू वॉन्ट अ सेफ बॉर्डर ऑर अ सेफ आर्मी? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बाबासाहेबांनी तत्कालीन ब्रिटिश भारतीय सैन्याची आकडेवारी मांडली. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी मार्शल रेस या सिद्धांतानुसार सैन्याची पुनर्रचना केली होती. त्यांनी दक्षिण आणि मध्य भारतीय सैनिकांना कमी करून उत्तर भारतीय, विशेषतः पंजाबी मुस्लिमांना सैन्यात मोठ्या प्रमाणावर भरती केले होते. डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद असा होता: 1. जर अखंड भारत राहिला तर सैन्यात 50% पेक्षा जास्त प्रमाण मुस्लिमांचे, विशेषतः पाकिस्तानची मागणी करणाऱ्या प्रदेशातील असेल. 2. अशा परिस्थितीत जर अफगाणिस्तान किंवा इतर मुस्लिम राष्ट्रांनी भारतावर जिहादच्या नावाने आक्रमण केले तर हे मुस्लिम सैनिक एकनिष्ठ राहतील की आपल्या धर्मबांधवांना जाऊन मिळतील. 3. सैन्याची निष्ठा ही देशाच्या सुरक्षिततेचा कणा असते. जर सैन्याचा अर्धा भागच संशयास्पद असेल तर नैसर्गिक सीमेला काहीही अर्थ उरत नाही. फाळणीमुळे हे मुस्लिम बहुल प्रांत वेगळे होतील. साहजिकच भारतीय सैन्यातील त्यांचे प्रमाण नगण्य होईल. उरलेले सैन्य हे पूर्णपणे भारताशी निष्ठावान असेल. त्यामुळे सीमा गमवावी लागली तरी चालेल, पण सैन्य सुरक्षित आणि एकनिष्ठ असणं हे स्वतंत्र भारतासाठी अधिक महत्त्वाचे आहे. 4. सामाजिक साचलेपण. पाकिस्तान आणि सामाजिक व्याधी हा भाग आंबेडकरांच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा कळस आहे. अनेकदा फाळणीच्या चर्चेत केवळ राजकारण पाहिले जाते, पण आंबेडकरांनी समाजाच्या अंतरंगात डोकावून पाहिले. या प्रकरणाचे शीर्षकच मुळात पाकिस्तान आणि सामाजिक व्याधी असे आहे. इस्लाममधील सामाजिक वास्तव. डॉक्टर आंबेडकर हे जसे हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेचे आणि असमानतेचे कट्टर टीकाकार होते, तसेच त्यांनी इस्लाममधील अनिष्ट प्रथांवरही कठोर प्रहार केले आहेत. काही विचारवंतांचा असा समज होता की इस्लाम हा समतेचा पुरस्कार करणारा धर्म आहे, त्यामुळे दलितांना तिथे न्याय मिळेल. पण आंबेडकरांनी हा भ्रम आकडेवारीनिशी दूर केला. इस्लाममधील जातीव्यवस्था. डॉक्टर आंबेडकरांनी 1901च्या जनगणनेचा दाखला देत सिद्ध केले की भारतीय मुस्लिमांमध्येही हिंदूंप्रमाणेच जातीव्यवस्था आहे. ती 3 वर्गात विभागली गेली आहे. 1. अशराफ, स्वतःला उच्चकुलीन मानणारे. 2. अजलाफ, कनिष्ठ मानले जाणारे. 3. अर्झाल, हे मुस्लिमांमधील अस्पृश्य आहेत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, हिंदू धर्मात जशी अस्पृश्यता आहे तशीच ती इस्लाममध्येही आहे. फरक एवढाच की हिंदू तिला धार्मिक मान्यता देतात तर मुस्लिम ती लपवून ठेवतात. बाबासाहेब मुस्लिम महिलांच्या स्थितीचे वर्णन करताना अत्यंत वेदनादायी निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांनी बुरखा पद्धती ही भारतातील सर्वात घातक सामाजिक प्रथेपैकी एक मानली. बुरख्यामुळे महिला सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेपासून वंचित राहतात, ज्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधी जडतात. यामुळे महिलांचा बौद्धिक विकास खुंटतो आणि त्या समाजापासून तुटतात. हिंदू महिलांमध्येही काही प्रमाणात पडदा पद्धत होती, पण ती मुस्लिमाइतकी कठोर आणि धार्मिक बंधनांनी युक्त नव्हती. आंबेडकर म्हणतात, ही पद्धत मुस्लिमांना एका चालत्या फिरत्या तुरुंगात ठेवण्यासारखी आहे. डॉक्टर आंबेडकरांनी तुलनात्मक अभ्यास करताना म्हटले की हिंदू समाजात राजा राममोहन राय, महात्मा फुले, आगरकर, रानडे यांसारखे समाजसुधारक झाले, ज्यांनी धर्मातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला. हिंदू समाज स्वतःच्या चुका मान्य करून सुधारणेसाठी प्रयत्नशील होता. याउलट मुस्लिम समाजात सुधारणेची चळवळ क्षीण होती. याचे कारण आंबेडकरांनी इस्लामिक कायद्याचे म्हणजेच शरियाचे स्वरूप आणि कट्टरता यात शोधले. मुस्लिमांना वाटते की त्यांचे कायदे हे ईश्वरी आहेत आणि त्यात मानवी हस्तक्षेप चालणार नाही. या मानसिकतेमुळे मुस्लिम समाज साचलेला राहिला आहे. फाळणी टाळायची असेल तर काय पर्याय आहेत? बाबासाहेबांनी ग्रंथाच्या 3ऱ्या भागात या पर्यायांचं पोस्टमॉर्टम केलं आहे. हिंदू महासभेचे नेते लाला हरदयाळ यांनी सुचवले होते की मुस्लिमांची शुद्धी अर्थात धर्मांतर
करून त्यांना पुन्हा हिंदू करून घ्यावे. आंबेडकरांनी हा पर्याय हास्यास्पद आणि अव्यवहार्य असल्याचं सिद्ध केले. हिंदू धर्म हा ख्रिश्चन किंवा इस्लामसारखा प्रसारक धर्म नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या मुस्लिमानं हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला कोणती जात मिळणार? हिंदू समाज जात सोडायला तयार नाही. त्यामुळे नवीन व्यक्तीला सामावून घेणं अशक्य आहे. आर्थिक आणि राजकीय दृष्ट्याही हे शक्य नाही. सावरकरांचा हिंदू राष्ट्र पर्याय विरुद्ध जिनांचा पाकिस्तान डॉक्टर आंबेडकरांनी सावरकर आणि बॅरिस्टर जिना यांच्या विचारसरणीतील एक विचित्र साम्य शोधून काढले. ते म्हणतात, विचित्र गोष्ट अशी की मिस्टर सावरकर आणि मिस्टर जिना हे एकमेकांचे कट्टर विरोधक असूनही एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सहमत आहेत. तो म्हणजे द्विराष्ट्र सिद्धांत, टू नेशन थिअरी. जिना म्हणतात, हिंदू आणि मुस्लिम ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, म्हणून त्यांचे देश वेगळे असावेत, भारत आणि पाकिस्तान. सावरकर म्हणतात, होय, हिंदू आणि मुस्लिम ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, पण त्यांनी एकाच देशात राहावे. आंबेडकरांनी सावरकरांच्या पर्यायाला धोक्याचा इशारा दिला. जर दोन परस्पर विरोधी राष्ट्र एकाच देशात राहिली तर ते देश चालवणं अशक्य होईल. सावरकरांच्या योजनेत मुस्लिमांना दुय्यम नागरिक म्हणून राहावे लागेल, जे मुस्लिम कधीही मान्य करणार नाहीत, आणि त्यातून सततचे सिव्हिल वॉर पेटत राहील. त्यामुळे सावरकरांचा पर्याय हा पाकिस्तानपेक्षाही भयानक आहे, असे आंबेडकरांचे मत होते. गांधीजींचे अनुनय धोरण. काँग्रेस आणि गांधीजींचा प्रयत्न होता की मुस्लिमांना सवलती देऊन त्यांचे मन वळवून अखंड भारतात ठेवता येईल. आंबेडकरांनी याला व्यर्थ खटाटोप म्हटले. त्यांनी सिद्ध केले की मुस्लिमांच्या मागण्या कधीच संपत नाहीत. 1916च्या लखनौ करारात काँग्रेसने मुस्लिमांचे स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले. त्यानंतर 14 मागण्या आल्या. आंबेडकर म्हणतात, ही एक प्रकारची राजकीय ब्लॅकमेलिंग आहे. तुम्ही जेवढे झुकता तेवढी समोरच्याची भूक वाढते. अखंड भारतासाठी तत्वांचा बळी देणं त्यांना मान्य नव्हते. सर्व पर्यायांचा विचार केल्यानंतर डॉक्टर आंबेडकर या निष्कर्षाप्रत येतात की शरीराचा एखादा भाग सडला असेल तर तो कापून टाकणेच शहाणपणाचे असते, अन्यथा विष संपूर्ण शरीरात भिनते. पाकिस्तानच्या बाबतीतही हेच लागू होते. लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल हा डॉक्टर आंबेडकरांच्या योजनेचा सर्वात महत्त्वाचा आणि दुर्दैवाने सर्वात दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. त्यांनी केवळ देशाची फाळणी सुचवली नाही, तर लोकसंख्येची शांततापूर्ण आणि संपूर्ण अदलाबदल ही अट घातली होती. त्यांनी तुर्की, ग्रीस आणि बल्गेरिया या देशांचे उदाहरण दिले, जिथे 1923च्या लॉझेन करारानुसार ख्रिश्चन आणि मुस्लिमांची अदलाबदल करण्यात आली होती. यामुळे त्या भागातील शतकानुशतकांचे संघर्ष संपले. आंबेडकरांनी असा आराखडा मांडला होता की पाकिस्तानातील सर्व हिंदू आणि शीखांना भारतात आणावे आणि भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवावे. हे काम 5-10 वर्षांच्या काळात सरकारी देखरेखीखाली आणि मालमत्तेच्या मोबदल्यासह अर्थात कॉम्पन्सेशन देऊन व्हावे. त्यांचे भविष्यकथन होते, जर लोकसंख्येची अदलाबदल झाली नाही तर दोन्ही देशात अल्पसंख्याकांना हॉस्टेजेस म्हणून ठेवले जाईल आणि त्यांच्यावर अत्याचार होतील. आज पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या 19% वरून 1-2% वर आली आहे. हे सिद्ध करते की बाबासाहेबांची भीती किती खरी होती. त्यांनी ओळखले होते की इस्लामिक राज्यात बिगर मुस्लिमांना समान अधिकार मिळणे अशक्य आहे. 1947 मध्ये फाळणी झाली, पण लोकसंख्येची योजनाबद्ध अदलाबदल झाली नाही. परिणामी 10 लाख लोकांचा बळी गेला आणि आजही काश्मीरसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आंबेडकरांचा हा इशारा न मानल्याची किंमत उपखंड अजूनही मोजत आहे. हिंदू राष्ट्राचा धोका. जरी बाबासाहेबांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला तरी याचा अर्थ त्यांनी हिंदू राष्ट्राला पाठिंबा दिला असा होत नाही. उलट त्यांनी हिंदू राज्याच्या कल्पनेचा अत्यंत कडाडून विरोध केला. त्यांच्या मते हिंदू धर्म हा समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या लोकशाही मूल्यांची विसंगत आहे.
कारण त्यात जातीय भेदभावाला अतिशय जास्त प्रमाणात स्थान आहे. जर असे घडले तर सवर्ण आणि बहुजन यात कायम अंतर राहील आणि इथल्या खालच्या जातीच्या अनेक हिंदूंवर एक प्रकारचा अन्याय होईल. त्यामुळे त्यांचा तोडगा असा होता, पाकिस्तान वेगळा करा, जेणेकरून भारतातील मुस्लिम बहुसंख्याकतेचा प्रश्न मिटेल आणि उरलेला भारत एक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी देश म्हणून उभा राहील, जिथे प्रत्येक जाती धर्मातील सर्वसामान्य जनतेला, महिलांना आणि गोरगरिबांना हक्क मिळतील. आज 2025-26 मध्ये आपल्याला काय शिकवते? 1. पाकिस्तानचे अपयश. बाबासाहेबांनी 1940 मध्येच भाकीत केले होते की पाकिस्तान हा एक अस्थिर आणि अयशस्वी देश ठरेल. कारण ज्या राष्ट्राचा पायाच नकारात्मकता आणि द्वेषावर रचला गेला आहे, जिथे सामाजिक लोकशाही, सोशल डेमोक्रेसी नाही, तिथे राजकीय लोकशाही टिकूच शकत नाही. आज पाकिस्तानची अवस्था लष्करशाही, दहशतवाद आणि आर्थिक दिवाळखोरी हे बाबासाहेबांच्या शब्दांचे जिवंत उदाहरण आहे. 2. भारताची एकात्मता. आज भारत एक जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. आपल्याकडे एक मजबूत केंद्र सरकार आहे, एकच राज्यघटना आहे आणि एकच लष्कर आहे. हे सगळं शक्य झालं कारण फाळणी झाली. जर फाळणी झाली नसती तर आज भारताची अवस्था ही लेबनॉन किंवा सिरियासारखी असती, जिथे दररोज अंतर्गत युद्धे होत आहेत. 3. वास्तववादाचा धडा. लेसन ऑफ रिअलिझम. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं की राष्ट्रवाद हा केवळ भावनेवर नाही, तर कठोर वास्तवावर आधारलेला असावा. समस्येकडे डोळेझाक करून ती सुटत नाही, तर तिला थेट भिडल्याने सुटते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक केवळ फाळणीचा इतिहास नाही, तर ते भारताच्या भविष्याचे ब्ल्यूप्रिंट होते. त्यांनी आपल्याला इशारा दिला होता की ज्या चुका आपण इतिहासात केल्या त्या पुन्हा करू नका. त्यांनी फाळणीचं समर्थन केलं. ते मुस्लिमांच्या प्रेमापोटी नाही किंवा हिंदूंच्या द्वेषापोटी नाही, तर त्यांनी हे समर्थन केलं भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी. आज जेव्हा आपण काश्मीरचा प्रश्न पाहतो, जेव्हा आपण सीमेवरचा तणाव पाहतो, तेव्हा मनात विचार येतो, जर आपण त्यावेळी बाबासाहेबांचा लोकसंख्येच्या अदलाबदलीचा पूर्ण सल्ला मानला असता, तर आज दक्षिण आशियाचा नकाशा कसा असता? हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. तुम्हाला काय वाटतं? बाबासाहेबांचा लोकसंख्येच्या अदलाबदलीचा विचार केला असता तर चित्र कसं असतं? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की मांडा, कारण चर्चा होणे गरजेचे आहे, वाद नाही. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करून आपलं मत व्यक्त करा, कारण तुमची एक प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप प्रोत्साहन देण्याचं काम करते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून खरा इतिहास सर्वांना समजेल. आणि हो, अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.